इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण घेत आहोत। आपल्यासोबत आहेत विनायक रमेश सिंहासने, वार्ड क्रमांक 19चे इच्छुक उमेदवार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय, त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रात कामं केली आणि त्याने वार्डासंदर्भात काय त्यांच्याकडे माहिती आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आवाज मीडियाच्या आपल्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विनायक रमेश सिंहासने, ठाणा गव्हर्नमेंट कॉलनी। बरं, आज मला सांगा, तुम्ही प्रभाग क्रमांक 19 मध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही उभा राहताय, तर तुम्हाला तुमच्या वार्डाची पूर्ण रचना माहीत आहे का? माहिती, पूर्ण रचना सगळी माहिती आहे। कोणकोणत्या गल्ल्या आहेत आपल्या तुमच्या वार्डात? त्यामध्ये वालनसवाडी, बेत्तलनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, एसटी कॉलनी, निरापल्ली, दिनकराबाद सोसायटी आणि इतर सगळा भाग येतो। म्हणजे वार्ड नंबर 23, 24, 25 असा हा भाग येतो। म्हणजे तुम्हाला म्हणजे आता तुम्ही जी आता तुमची जी 4 जणांची जी कमिटी आहे, त्या 4 जणांचा तुमचा ब्लॉक आहे, ते ब्लॉक पूर्णपणे म्हणजे तुम्हाला पूर्ण त्यांची माहिती आहे का? माहिती आहे। 4ही ब्लॉकमध्ये माझी आई ज्यावेळेला 2003ला नगरसेवक होती, त्यावेळेला तो भाग माझ्याकडे होताच। आणि उर्वरित भाग आहे शेतकरी नामदार साहेबांचा भाग आल्यामुळे भाग मला परिचित आहे। आज मला सांगा, तुमची राजकीय पार्श्वभूमी काय? भले ते आई असतील किंवा वडील असतील किंवा आणखी तुमची राजकीय पार्श्वभूमी? माझे वडील 2 वेळा नगरसेवक होते, कुप्पाड ग्रामपंचायत सदस्य होते, कुप्पाड नगरपालिकेत होते। माझी आई महिला बाल कल्याण सभापती होती महापालिकेत। त्या माध्यमातून त्यांनी काय काय काम केलं? आमच्या भागात हा कुप्पाड एरियामध्ये असल्यामुळे त्यात सुविधा काय नव्हत्या। त्यावेळेला माझे वडील, आई बरेच आम्ही सगळे रस्त्याची कामं असेल, पाईपलाईन असेल, भरपूर अशी कामं त्यावेळेला केलेली होती। आज तुमच्याकडे कोणती पदं आहेत? माझ्याकडे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आहे। बरं, त्या माध्यमातून आपण काय काम करतो? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी बरेच कामं आता केलेले आहेत। आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या निधीतून जवळजवळ 4-4.5 कोटी रुपयाची कामं या भागात केलेली आहेत। रस्त्याची असेल, बाकीचे ड्रेनेज वगैरे नाही, पण गटारीचे वगैरे असे कामं केले। या माध्यमातून तुम्ही मला सांगा की बाबा, भारतीय जनता पार्टीचे काय आंदोलन, मोर्चे या संदर्भात तुम्ही कुठं कोणत्या याच्यात सहभागी झाला होता? भारतीय जनता पार्टीच्या जे आंदोलन झाले त्या सर्वात मी सहभाग घेतलेला आहे। आज महापालिकामध्ये तुमची आई नगरसेवक होती, बाल कल्याण सभापती होती, त्यांनी म्हणजे हे काम करत असताना तीच राजकीय पार्श्वभूमी तुमच्या मागे आहे का? हो, आई ज्यावेळेला सभापती किंवा नगरसेवक होती त्यावेळेला मी स्वतः त्यात लक्ष देऊन काम करत होतो। आणि कोणत्या संस्थेत तुम्ही काम करता? मी एका शिक्षण संस्थेचा सचिव आहे। कोणत्या शिक्षण संस्था? वंदे मातरम शिक्षण संस्था। ते आता कार्यरत आहे? कार्यरत आहे, हनुमाननगरमध्ये कार्यरत आहे। हनुमाननगरमध्ये किती पहिली ते 10वी पर्यंत संस्था आहे। जवळजवळ 400-450 विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात। स्लम एरियामध्ये शिक्षण संस्था आहे। स्लम एरियामध्ये शिक्षण संस्था। मग तुम्ही ते कामकाज कसं पाहता? ते शाळेचं कामकाज हे कसं, दिवसाच्या एक अर्धा तास गेलं तरी सुद्धा चालतंय। शिक्षक चांगले आहेत माझे, शिक्षकांच्या मुख्याध्यापक चांगले। बरं, आज तुमच्या मते तुम्ही आता बाबा, तुम्ही एवढ्या भागामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये तुम्ही राहता, मग त्या तिथून कुठलं आणि मंडळ वगैरे तुमचं आहे का? नाही, माझं विजय मित्र मंडळ म्हणून आहे। त्या विजय मित्र मंडळाच्या माध्यमातून बरीच आम्ही उपक्रम राबवलेले आहेत। काय लहान मुलांना खेळायचं, उन्हाळ्या सुट्टीचं शिबिर असेल किंवा गणपती उत्सव असेल, उन्हाळ्या दिवसाचं जे शिबिर आहे, त्या शिबिरातून कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवले? माझा भाऊ एक ॲथलेटिक्स प्लेअर असल्यामुळे त्याला त्यातलं सगळं ज्ञान असल्यामुळे त्यातलं ॲथलेटिक असू दे किंवा तुमचं दोरी उडी किंवा घोडेस्वार, तलवारबाजी, रायफल शूटिंग, ते सर्व काही शिकवलं जातं। म्हणजे या माध्यमातून तुम्ही म्हणजे सामाजिक उपक्रम पण राबवता। आज मला सांगा, तुमच्याकडे बाबा जम्प असोसिएशन म्हणून तुमच्याकडे संस्था आहे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहे, जे अध्यक्ष आहे मी, त्या माध्यमातूून मी गेल्या वर्षी 9वी राज्यस्तरीय जम्प रोप असोसिएशन स्पर्धा इथं आपल्या मार्केट यार्डाच्या वारणा याच्यामध्ये घेतलेली होती। त्यामध्ये बरेच पूर्ण 36 जिल्ह्यातली सर्व विद्यार्थी तिथं भाग घेतला होता। मग तुमच्या संस्थेचं म्हणजे काय, म्हणजे आणखीन काय उपक्रम आहे का? आणखीन काय उपक्रम राबवता का तुम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून? त्या संस्थेच्या माध्यमातून बरेच आम्ही विद्यार्थ्यांना, आता माझ्या एक वारणा नगरचे एक शाळा आहे, त्या शाळेतले राज्य खेळून आलेले विद्यार्थी। आज तुमच्याकडे बाबा 23, 24 आणि 25 हे जे 3 वॉर्ड आहेत, त्या वॉर्डाचे विद्यमान नगरसेवक त्यांनी आणलेला निधी हा तुम्हाला माहीत आहे का? माहिती आहे, खरं ते सांगते तो निधी चुकीचा आहे। आणि आम्ही जे कामं केलेले आहेत, आमदार सुधीरदादा
आमच्या फंडातून तीच कामं ते सांगत आहेत की आम्ही ती कामं केलेली आहेत. बरं, म्हणजे आमदार साहेबांनी जे खर्च केले ते तुम्ही नगरपालिकेने केलं असं ते म्हणतात. आता आम्हाला सांगा की आम्ही आमच्या आवाज मीडियाच्या माध्यमातून जो पंचनामा आम्ही केला, त्या पंचनाम्यामध्ये प्रत्येक नगरसेवकांचं सांगितलं की 7 कोटी 8 कोटी कोण 6 कोटी सांगते. हा खर्च तिथं झालेला दिसतो का? नाही, चुकीचं आहे. 7-8 कोटी जर खर्च जर माझ्या भागात गव्हर्नमेंट कॉलेजसारख्या भागात तर कॉलनी माझी सोन्यासारखी झाली असती. बरं, आज मला सांगा महिलांसाठी तुम्ही म्हणजे आता बाबा तुमची आई नगरसेवक होती, त्या महिलांच्या माध्यमातून आईने काय म्हणजे उपक्रम काही राबवलेत का? महिलांसाठी आपण बरेच ब्युटी पार्लर कोर्स असतील किंवा अन्य जे महापालिकेतलं जे महिला बालकल्याणमध्ये स्कीम राबवलेत त्या सगळ्या आपण आमच्या भागात राबवलेल्या होत्या. वडिलांच्या माध्यमातून काय? वडिलांच्या माध्यमातून वडील जास्त काळ म्हणजे कुपवाड स्लम एरियात असल्यामुळं आमच्या देवाला भाग कुपवाड एरियात असल्यामुळे जास्त काही यातून सुविधा आम्ही भरपूर केल्या. रोड असतील, स्ट्रीट लाईट असतील, मग इव्हन गव्हर्नमेंट कॉलेज स्थापन झाल्यापासून आपण इथं राहतो. त्यामुळे ते बेस आपण तयार केलाय. आता थोडाफार नगरसेवकांनी काय तर निधी केला असं म्हणतात, पण तो बेस आम्ही तयार केल्यामुळे त्यांना ते करता आलं का नाही. आज मला सांगा की महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते केले म्हणून असं प्रत्येक भागामध्येच झालेलं दिसतंय. कोण म्हणते बाबा तिथं बोर्ड लावलाय, नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून बोर्ड लावलाय, कोण म्हणते आमदार साहेबांनी केले. मग त्यावर तुमचं मत काय? बोर्ड जिथं लावले तिथं आमदार साहेबांचे बोर्ड लावलेले आहेत आणि जिथं कामं झाले ती कामं डीपीडीसी मधून कामं झालेली आहेत. डीपीडीसी मध्ये शासनाचा फंड, त्या फंडातूनच ती कामं झालेली आहेत. नगरपालिकेच्या महापालिकेच्या कुठल्याही नगरसेवकांना असं कुठलंही काम केलं नाही. बरं, आता मला सांगा बाबा तुम्ही जनतेसाठीच्या काही सुविधा आता तिथपर्यंत पोहोचतात का महानगरपालिकेच्या माध्यमातून? जे आता विद्यमान नगरसेवक आहेत घंटागाडी, आम्ही आता वार्डात फिरताना आम्हाला लक्षात आलं की घंटागाडी तिथे येत नाही, स्वच्छता नाही आहे, ओपन पीस सगळे घाणीचे साम्राज्य झालेलं आहे असं आता दिसतंय आम्हाला. बरं, दिसतंय. मग त्या संदर्भात तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही सामाजिक काम करता म्हटल्यानंतर तुम्ही नगरपालिकेचे संबंधित जे मुकदम आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे त्यांच्याशी आमचा वारंवार संवाद असतो. आज मला सांगा तुम्ही आता महानगरपालिकेच्या माध्यमातून 2018च्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक का आहात? एक सामाजिक काम करण्याची एक मला आवड आहे. माझ्या घरात तो वारसा म्हणजे आहे, तेच मला पुढे चालवायचं आहे. लोकांच्या अडीअडचणी या मला सोडवायच्या जेणेकरून बाबा म्हणजे प्रभागाचं प्रतिनिधित्व किंवा मला काम करण्याची संधी काम करायला आवडते म्हणून मी या भागात उभा आहे. बरं, आज मला एक सांगा की बाबा तुम्ही आज महानगर परिक्षेत्राचे म्हणजे दूषित पाण्याचा जे काही विषय जे होता त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? दूषित पाणी आज आता आम्ही माहिती घेतल्याप्रमाणे आज नवीन जो सत्य चालू आहे त्या माध्यमातून भविष्यात चांगलं पाणी येईल असं एक आशादायक काम आहे. बरं, आज बाबा तुमच्या इथे ड्रेनेजची काय व्यवस्था आहे? ड्रेनेज कुपवाड योजना असल्यामुळे कुपवाडची योजना आमची मंजूर व्हायला आमदार सुधीरदादांनी प्रयत्न करायला लागलेले आहेत आणि कुपवाड योजना झाली की माझ्या गव्हर्नमेंट कॉलनी भागात किंवा माझा 19 नंबर भागात 100% ड्रेनेजची सुविधा होईल. आज घरपट्टीच्या माध्यमातून बाबा तुम्हाला काय सांगायचं की घरपट्टी अवाजवी म्हणजे नको ती जिथं सुविधा दिल्या जात नाही आणि तिथं घरपट्टी वाढवी, त्याबद्दल तुम्ही जर समजा निवडून गेला तर तुम्ही काय करणार आहात? घरपट्टी ही आम्ही आमच्या ज्या ठिकाणी सुविधा नाही त्या ठिकाणी आम्ही थोडेफार सुविधा द्यायचा प्रयत्न करणार आणि मगच ते करणार. आणि आमच्या 19 मध्ये असं एक 90% 99% घरपट्टी क्लिअर असते आमची. पाणी घरपट्टी सगळं पाणीपट्टी घरपट्टी वगैरे सगळं आमच्या भागातील सर्व नागरिक सुज्ञ आहेत त्यामुळे ते सगळे घरपट्टी पाणीपट्टी भरूनच. आज जे रस्ते झालेत आता आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून जे काही रस्ते झाले ते रस्ते वगळता जे नगरसेवकांनी जे काही रस्ते केलेले आहेत त्यांच्या प्रभागामध्ये आतले अंतर्गत रस्ते, तर ते अंतर्गत रस्ते बाबा तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने केले असं वाटतं तुम्हाला? म्हणजे निकृष्ट दर्जाचे आहेत का? निकृष्ट दर्जाचे कामं बरोबर झालेले नाही. जे आमदार साहेबांचं काम आमच्याकडे डोळ्यासमोर तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला दाखवा म्हणलं तुम्ही दाखवलं. जे आमदार साहेबांच्या PWDच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जे रस्ते झाले नगरपालिकेचे पूर्ण खराब रस्ते आहेत. बरं, म्हणजे नगरपालिका अंतर्गत जे रस्ते आहेत ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे. बरं, आज मला सांगा तुमच्याकडे म्हणजे असा कुठला नाला टाईप वगैरे काय आहे का? वालनसवाडीमध्ये नाला टाईप आहे. नाल्यात बरीच घरं जातात म्हणून आपले प्रमाणपत्र नागरिकांची मिळाले नाही किंवा नाला वळवायचा प्रयत्न हा नगरसेवकांनी केलेला आहे, पण तो चुकीचा आहे. नाला हा नैसर्गिक नाला जावा. बरं, आज मला सांगा शासकीय जी इमारत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट तुमच्याकडून विचारून घेतो
की आज जी महानगरपालिकेची म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाची जी इमारत आहे, प्रशासकीय इमारत आहे किंवा कोर्टाची इमारत आहे, त्या लगत असणारा जो नाला आहे, त्याबाबत तुम्ही निवडून गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने तो नाला हे करणार बाबा चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने करणार? त्या नाल्याबद्दल बोलण्याचं आता तरी मी काय बोलू शकत नाही. ते आपण काय करू शकतो म्हणजे त्यावेळेला अभ्यास करून. आज जे तुम्ही नाल्याचा तुम्ही तुमच्या त्या म्हणजे त्या मुख्य प्रभागामध्ये तुमच्या प्रभागामध्ये जे आता नाला आहे त्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे निवडून गेल्यावर? नाला हा आत्ता ओपनमध्ये आहे. तो नाला मी ज्या वेळेला निघून जाईल त्यावेळेला की तो नाला पॅक बंद करून डासाचं साम्राज्य किंवा डास प्रतिबंध हे सगळं पूर्ण बंद करायचा प्रयत्न मी करणार. हा, म्हणजे त्या गटारी निकृष्ट गटाचे गटारे त्या पूर्णपणे बंदिस्त गटारी, जेणेकरून बाबा नागरिकांना त्रास होऊ नये याबद्दल तुम्ही खबरदारी घेणार. आज बाबा तुमच्या ह्याच्या हद्दीमध्ये एवढे मोठ्या तुमच्या आता गव्हर्नमेंट कॉलनी म्हणतात तर ओपन स्पेस भरपूर आहे. तर त्या ओपन स्पेसमध्ये जर समजा त्या ओपन स्पेसमध्ये जर समजा महानगरपालिकेच्या ताब्यात नसतील तर त्याबद्दल तुमचं नियोजन काय असणार? आम्ही महापालिकेला एक पत्र देऊन की आपल्या ताब्यात घेऊन लहान मुलांसाठी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी लहान मुलांसाठी खेळायला काहीच नाही. लहान मुलांसाठी आपण एक बगीचा किंवा लहान मुलांसाठी बालगोपाळांसाठी एक चांगल्या प्रकारे उपक्रम करायचा माझ्या डोक्यात आहे. बरं, ते आत्ताचे नगरसेवक सांगतात की आम्ही बगीचा केला आहे, नाना नानी पार्क केला आहे. तो नाना नानी पार्क केला, तो वृद्धांसाठी केलेलं चांगलं केले काम ते काय नाही, पण लहान मुलांसाठी त्यांनी काही प्रयत्न केला नाही. तो लहान मुलांसाठी आम्ही प्रयत्न केला. बरं, आज मला सांगा की बाबा पिण्याच्या पाण्याचा जर प्रश्न आता तुम्ही म्हणजे 70 मिनिटे पाणी काँग्रेससारखं म्हणजे आता या सत्तेवाल्यांनी केलेलंच आहे. आज महानगरपालिका असणारी गुंठेवारी भाग तुमच्याकडे काय आहे का? गुंठेवारी भाग आहे. त्या गुंठेवारी भागात आपण बरेच रस्ते त्यावेळेला 2003च्या वेळेला केलेले आहेत. आता आपण आमदार सुधीरदादांच्या फंडातनं आणि कामं धरलेले आहेत. त्यातनं आपण ते पूर्ण रस्ते जे गटारी आहेत त्या करायचा प्रयत्न करावा. आज भाजपने जर समजा तुम्हाला म्हणजे आता तुम्ही कोणत्या पक्षाकडून तिकीट मागितलं? मी भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मागितलं. आणि जर समजा तुम्हाला त्यांनी तिकीट दिलं तर बाबा तुम्ही महानगरपालिकेचा जो म्हणजे आता तुम्ही जेव्हा जाणार जनतेसमोर जाणार तर तुमचा अजेंडा काय असणार आहे? माझा अजेंडा आमदार सुधीरदादांच्या माध्यमातून ड्रेनेजच्या पॅकबंद गटारी करणे हा माझा उद्दिष्ट असणार. बरं, आणखीन एक तुम्हाला जाता जाता प्रश्न असा विचारतो की बाबा त्यामध्ये अंगणवाडी तुमच्या बाबा शाळेत म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये आरोग्य केंद्र आहे का? आता आरोग्य केंद्र नाही आहे, पण महापालिकेच्या ह्याच्यातून एक दवाखान्याचा उपक्रम आमच्या इथे चालू आहे. बरं, म्हणजे अंगणवाडी आहेत, लहान मुलांच्या अंगणवाडी, प्रायव्हेट अंगणवाडी आहेत आमच्या. बरं, आज तुमच्याकडे म्हणजे आता जर समजा पाणी जर गेलं तर तुमच्या बोरिंगची अवस्था काय? बोरिंग प्रत्येक घरात बोरिंग एक आहे. बरं, बोरिंगची अवस्था म्हणजे बोरिंग महानगरपालिकेचे बाकीचे बोरिंग्स आहेत नाही, महापालिकेचे आहेत पण ते आता बंद स्थितीत आहे. पाण्याची चांगली सुविधा झाल्यामुळे पाणी म्हणजे सर्वांना पोहे एक अर्धा तास तर पाणी चांगलं येऊ शकते, पाणी प्यायला होतं. बरं, आज माझा आरोग्य केंद्र उभा केलं तिथं आरोग्य केंद्र जर नाही आहे, आरोग्य केंद्र पण नाही, फिरता दवाखाना येतो का तुमच्याकडे? नाही, दवाखान्यासाठी आमच्या इथे एक दवाखाना बांधलेला आहे. तर 100 खॉटचं एक दवाखान्याचं काम चालू आहे. समजते. मग आज तुमच्याकडे त्या भागामध्ये डुकरांचा सुळसुळाट किंवा असं बाबा कुत्र्यांचा म्हणजे सुळसुळाट आहे का? भरपूर आहे. डॉग व्हॅन आम्ही 100 वेळा फोन केल्यानंतर एकदा येते डॉग व्हॅन. बरं, आणि घर तिथे शौचालयाची काय अवस्था आहे? 100% शौचालय. आपण 2003च्या वेळेला प्रत्येक घरात जाऊन शौचालय बांधायसाठी आपण निधी महापालिकेतनं उपलब्ध करून बऱ्याच नागरिकांना दिलेला होता. म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही पण काम केले. हो. आज मला सांगा की आता बाबा शासन काय म्हणते की घर तिथे शौचालय म्हणजे या माध्यमातून तुम्ही कामं भरपूर केलेली असं तुमचं म्हणायचं. आज गुंठेवारी प्रमाणपत्र मिळत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय? गुंठेवारी प्रमाणपत्र हे मिळायला काही अडचण नाही आहे, पण का मिळत नाहीत हे त्या अधिकाऱ्यांना आणि तिथल्या नागरिकांचं काय समज होतं ते काही आज बऱ्याच अडकून पडलेल्या आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्ही निवडून गेल्यानंतर त्याबद्दल तुम्ही काय आवाज उठवणार का? पहिली लोकांच्या गुंठेवारी जे केल्यानंतर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येण्यासाठी लोकांना पाहिजे असते किंवा येणे करून त्यांना घर बांधण्यासाठी म्हणजे कर्ज उपलब्ध करून बिगर शेती झाल्यानंतर त्यासाठी त्यामुळे शासनाचा महसूलही वाढेल, नगरपालिकेचा महसूलही वाढेल. बरोबर का? आज काही ठिकाणी आता तुम्हाला सांगा की आता म्हणजे ही पूर्णपणे विस्तारित भाग आहे आपला, इथं वृक्षारोपण वगैरे काय महानगरपालिका नगरसेवकांनी वगैरे काय केलंय का? नाही, मला काय आठवत म्हणजे नाही केलेलं काही दिसलेलं नाही.
म्हणजे वृक्षारोपण केलेलं नाही. तर केलेलं त्यांनी नाही. तुमचे विद्यमान नगरसेवक सांगतात की आम्ही जवळजवळ 2000 झाडं लावली, 3000 झाडं लावली, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यातलं एखादं झाड तर झालं जगलेलं आहे असं दाखवू देते. हां, बरं. आता तुम्ही हे सगळं करत असताना मला सांगा की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये यापूर्वी एक नगरसेवक आणि एक भाग होता. तर तुम्हाला ही संकल्पना बरी वाटते का 4 नगरसेवक आणि 4 वार्ड? आता ते शासनाचं धोरण आहे, त्या पद्धतीने शासन जे ठरवलं. नाही, मला एक सांगा की बाबा आज नागरिकांची म्हणजे हेळसांड होते की नागरिकांची हेळसांड अशी होती की बाबा कुठल्या नगरसेवकाकडे जायचं. मग हा निर्णय जो आहे शासनाचा, हा चुकीचा आहे का फक्त एवढं सांगा? नाही, शासनाचा निर्णय असा चुकीचा पण म्हणता येत नाही किंवा बरोबर आहे. हां, जर माझ्या एका भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील 4 नगरसेवक असतील बरं, तर ते काम करायला काहीच अडचण नाही. 4 आमच्या सगळ्या 4 आमच्या विचाराचे असणार आहे. बरोबर. मग काम करायला संधी चांगली मग. आज मला सांगा की आवाज मीडियाच्या माध्यमातून ही जी संकल्पना आम्ही म्हणजे घरापर्यंत पोहोचण्याचा एक आम्ही तुम्हाला उपक्रम दिला, तुम्हाला कसा वाटला? चांगला आहे. आपला आवाज मीडियाचा जो आता उपक्रम आहे चांगलाच आहे. आणि आवाज मीडियाला मी धन्यवाद देतो की आमच्यासारख्याचे विचार आपण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवतात. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. अशा प्रकारे आवाज मीडियाच्या माध्यमातून आपल्या वॉर्ड क्रमांक 19 प्रकारे आपण आवाज मीडियाच्या स्टुडिओमध्ये विनायक रमेश सिंहासने यांचं प्रभाग क्रमांक 19साठी आपण इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची मुलाखत घेतली. मतदार राजा तुम्हीच ओळखायचा आहे आणि तुम्हीच मतदान करायचं आहे.